नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिक नॉय 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. आपण आता आलेलो आहोत देगलूर बिलोली विधानसभेमध्ये आणि इच्छुक उमेदवाराची कोणाची हवा आहे सध्या आपण विशेष कार्यक्रम आपल्या चॅनलवरती घेत आहोत. आणि आता आपण आलेलो करडखेड सर्कलमध्ये आणि करडखेड गावामध्ये आपण स्वतः आहोत. सर, काय वाटते सध्या, कोणाची हवा आहे सध्या, काय वाटते? सध्या तर वंचित बहुजन आघाडीची हवा दिसायली करडखेड सर्कलमध्ये, करडखेड साने गावामध्ये. तुमचं उमेदवार काय ठरले? माझा उमेदवार डॉक्टर हिंगोले साहेब आहेत. त्यांची हवा दिसायली. अजून आपल्यासोबत येतं का नाही? सर, काय वाटतं सध्या कोणाच्या आहे त्याच्यामध्ये आणि महायुतीकडून देखील आहे? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे महायुतीकडून दिला, महायुतीच्या म्हणजे कोणाला तिकीट, महायुतीकडून कोणाला भेटावं असं वाटतं? म्हणजे कोणत्या गटाला भेटावं असं वाटतं? शिवसेनेला, शिंदे गटाला भेटलं पाहिजे. आपल्याला अजूनही आहे सर, काय वाटते की महाविकासाकडून कोणाला भेटलं पाहिजे वाटते का महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला भेटलं पाहिजे असं? शिंदे गटाला भेटावं असं आम्हाला वाटतं. शिंदे गटाला कोणत्या उमेदवाराला भेटावं तुमची इच्छुक उमेदवार कोणाला असं? बरोबर, जे आहेत समजा त्यांना भेटावं असं वाटतं. शिंदे गटामध्ये, शिंदे गटातल्या माणसाला तुम्हाला भेटलं पाहिजे. एकूणच यांचं म्हणणं आहे, या ठिकाणी आपण करडखेडमध्ये आपण आहोत, की त्यांचं जे काही नागरिकांचं म्हणणं आहे की एकूणच महायुतीमधल्या जे काही आघाडी आहे त्या आघाडीमधल्या शिंदे गटाला या ठिकाणची इथली जे काही सीट आहे ती मिळावं. आणि एकूणच त्यांचं इथल्या अजून काही आपल्यासोबत नागरिक होते त्यांचं म्हणणं आहे की इथले वंचित बहुजन आघाडीची सध्या हवा आहे आणि त्यांचे उमेदवार डॉक्टर हिंगोले देखील आहे म्हणून त्यांचं बोलत. आपण अनेक गावामध्ये जाऊन देखील आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत की त्यांना नेमकं कोणाची सध्या हवा आहे. तरुण आहेत करडखेड मधले, त्यांना काय वाटते की सध्या कोण असं निवडून येईल असं वाटतं आणि कोणाला तिकीट मिळायला पाहिजे असं वाटतं? आता सध्याच्या घडीला देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे आणि महाविकास आघाडीकडून आहे की नाही, जितेश भाऊ अंतापूरकर हे विद्यमान आमदार होते. त्यांनी आता कसं आहे, बीजेपी मध्ये प्रवेश करण्याची चर्चा खूप आहे समजा त्याच्यामध्ये. हा, त्याच्या वाट्यावर आहेत. आता त्यांच्या व्यतिरिक्त आता इथे आपले दीपक भाऊ रामपूरकर हे आहेत. आमची एक आशा अशी आहे की त्यांना तिकीट भेटावे. दीपक भाऊ रामपूरकर हे आहे की नाही, त्यांना तिकीट भेटावं काँग्रेसकडून. आता देगलूर बिलोलीचा विधानसभेचा विकास झाला असं वाटते? विकास बघा, जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर बिलोली विकास तर काही झालेला नाही. त्यांचे वडील होते रावसाहेब अंतापूरकर, यांचा विकास झाला. म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली देगलूर बिलोलीमध्ये एकदम थोडा बहुत विकास झाला समजा. एकूणच ती म्हणजे काँग्रेसला सीट मिळाली पाहिजे का उभाटाला भेटली पाहिजे का राष्ट्रवादीला भेटली पाहिजे असं? नाही, आता कसं आहे, हे महाविकास आघाडीमध्ये देगलूर तालुक्याची सीट आहे की नाही काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे तरी मागणी होत आहे किंवा शिवसेनेकडून मागणी होत आहे, शरद पवार गटाकडून मागणी होत आहे. मागणी हे होतच असते. काँग्रेसच्या व्यतिरिक्त उभाटाला भेटावं असं आहे आमची एक आशा आहे समजा. आणि देगलूरमध्ये कसं आहे, राष्ट्रवादी हे नगरपालिका राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राष्ट्रवादीला पण जाऊ शकतो समजा. म्हणजे एकूणच काँग्रेसला भेटली पाहिजे का उभाटाला भेटली पाहिजे का शरद पवार गटाला? आता आमची तर आशा आहे की काँग्रेसला भेटावं. अजून आपल्यासोबत इथं काही आहेत, तुम्हाला काय वाटते की कोणाला तिकीट मिळायला पाहिजे असं आणि कोणत्या आघाडीला बोललं पाहिजे? आता आपल्याला राजकारणातलं काही माहिती नाही. एकूण काय वाटते तुम्हाला? शिंदे गटाला मिळाले असं वाटते? मिळावं असं वाटतं. एकूण शिंदे गटामध्ये कोणाचे एक इच्छुक उमेदवाराचं काय वाटते तुम्हाला? इच्छुक उमेदवार तुमच्याकडे येऊन गेलेला आहे, इकडे चर्चा वगैरे झाली, त्याची गाव भेट आता शिंदे गटाकडून अजून कोण आहे किंवा आम्ही आम्हाला काय माहिती, पण त्या गटाला मिळावं. शिंदे गटाला मिळावं. एकूणच महायुतीमधल्या घटकाला त्यांनी मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे ओळखीला बरोबर. आपल्याला कसं राजकारणातलं काय माहिती नाही, राजकारणामधलं त्यांना काही माहित नाही म्हणतात. पण तुम्हाला काय वाटते की कोणाला तिकीट मिळायला पाहिजे असं वाटतं? कोणत्या पक्षाला? महायुतीलाच मिळावं असं वाटतं. महायुतीमधल्या कोणत्या पक्षाला? म्हणजे की अजित पवार गटाला मिळायला पाहिजे का शिवसेना शिंदे गटाला मिळायला पाहिजे शिंदे का गटाला. भारतीय जनता पार्टीमध्ये? शिंदे गटाला. शिंदे गटाला पाहिजे. इथे काही नागरिक आहेत, त्यांना काय वाटतंय की सध्या जे देगलूर बिलोली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला कोणाला तिकीट मिळायला पाहिजे, महायुतीमधल्या कोणाला उमेदवार मिळायला पाहिजे असं वाटतं? सगळे पक्ष सारखेच आहे. आता स्वतः रोड माझ्या भोगण्यापासून हे रोड अजून आतापर्यंत झाले जे आहे. म्हणजे जे विकास व्हायला पाहिजे तसा मुळात विकास झालाच नाही. कोणी नाही आतापर्यंत झालं. आता म्हणजे आता कोणी ह्याच्यासमोर कोणाला तिकीट भेटणार आहे? सगळे असलेच भेटणार आहे. सगळे एकूणच सगळ्या जे काही पक्षाचं तुम्ही जसं म्हणताय की एकूण सगळ्या या उमर आता मध्ये 40-42 आहे. हा रोडचा आतापर्यंत काम झालं फक्त दुखापती झाली. एकूणच की विकासापासून वंचित होण्याचा मार्ग नांदेड जिल्हा सगळ्यात वंचित आहे. तर एकूणच तुम्हाला असं वाटते का एकूण की महाविकास आघाडीमधून कोणत्या पक्षाला मिळायला पाहिजे किंवा महायुतीमधल्या आघाडीला कोणाला? मी बी भेटू. मी ह्या रोडचं काम करतो चालेल. येणाऱ्या काळामध्ये त्यांना एकूण आपल्यासोबत अजूनही इथं काय आहे नागरिक, तर तुम्हाला काय वाटते सध्या कोणाला?
म्हणजे कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळाला असं वाटतं? त्यांचं जे मत आहे ते आमचं तुम्हाला काय वाटतं सर? ते सांगितलं काय मध्ये काय वाटते कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये? कोणालाच पाहिजे, कोणालाच उमेदवार नको आम्हाला. कोणतं शिवसेना नको, काँग्रेस नको, कोणी साबणे आणि ते अंधापूरचं नाव घेऊ नका आमच्याकडे. म्हणजे काय हे अपंग एक म्हणजे हँडिकॅपचे आम्हाला आतापर्यंत 1 रुपये निधी देण्यात येणे. आमचे स्वतःचे पैसे जे निधीचे याचे पैसे घराला लावला आहे ते लोक. पण कसं मतदान करावं सांगा त्या लोकांना? म्हणजे तुमच्या ज्या काही मागण्या होत्या ते मागण्या मागण्या झाल्या एक मागणे किती निवेदन ते अंतापूरला तर 6 वेळेस निवेदन दिलं आहे. एक वेळेस एक मान्य केलं नाही त्याने. त्याला काय म्हणून मतदान अपंगाच्या करावं? अनेक समस्या होत्या. दुसरं काय करावं? इथे कोणत्याही अपंगाला देगलूर तालुक्यामध्ये कोणत्याही आमदार हो खासदार कोणालाही भेटत नाही. आतापर्यंत निधी भेटत नाही, काहीच भेटत नाही. कोणती सुविधा सुद्धा भेटत नाही. बस मी बोरगावमध्ये आहे कलेक्टर सर्कलमध्ये आणि आपल्यासोबत इथं काही ज्येष्ठ नागरिक आहे. सर काय वाटते देगलूर बिलोली विधानसभेमध्ये अनेक इच्छुक आमदार आहेत या ठिकाणी फिरतात. कोणत्या आमदाराला तिकीट मिळालं पाहिजे आणि कोणत्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? शिवसेनेचं मिळव साबणी बरं आहे थोडी. शिंदे गटाचे आहे. हा पण ते तर भारतीय ह्याच्यामध्ये आहेत ना पक्ष. भाजपमध्ये आहे हा. पण त्यांना तर ती कोण्या का पक्षात राहा पण ती माणूस थोडी धडपडे आहे साबणी. साबणी. हा ही आता अंधापुऱ्याला निवडून दिल्या पण ती काही कामाचं नाही असं आहे. एकूण त्यांना मिळालं पाहिजे असं वाटतं. हा असं गावात वाटतं. विकास तुमचा झाला असं वाटतं काय निधी त्यांनी आतापर्यंत दिला असं त्यांनी? साबणी दिला पण ही आमदार काही दिलं नाही. हा आपल्यासोबत अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहेत. तुम्हाला काय वाटतं सर? काय सांगणार? तेच म्हणले बरोबर आहे. तुम्हाला काय वाटते कोणत्या काँग्रेसला भेटले पाहिजे का शिंदे गटाला पाहिजे कोणाला भेटले पाहिजे असं वाटतं? बरं आहे. भाजपच बरं आहे. भाजपच बरं आहे. हा आता आपल्या गावगाव मधले काही नागरिक आणि तरुण मंडळी आहेत. काय वाटतं तुला कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळायला वाटतं? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन कोणत्या उमेदवाराला मिळायला पाहिजे? दोन जणांचे नाव आहेत म्हणजे हिंगोले सर. आपल्यासोबत अजूनही आहेत की तुम्हाला काय वाटतं कोणाला भेटलं पाहिजे असं वाटतं? कसं आहे बघा, पक्ष हे कोणतं नेमकं ठरलेले आहे म्हणजे त्याच्यामध्ये 3 पक्ष झाले, ह्याच्यामध्ये 3 पक्ष. हा, म्हणजे महाविकासाकडे आणि आता- महायुती आहे. त्यामध्ये कोणत्या पक्षाला तुम्हाला मिळावं असं वाटते आणि कोणत्या उमेदवाराला मिळावं असं वाटते? कोणाची हवा आहे असं वाटते? हवा कशी आहे बघा, इथं आता महाविकास आघाडीची हवा आहे. महाविकासामध्ये कोणत्या पक्षाला तिकीट मिळावं असं वाटतं आणि कोणत्या उमेदवाराला मिळावं असं वाटतं? महाविकास आघाडीमध्ये आता म्हणजे त्याला आपलं काँग्रेसलाच. काँग्रेसमध्ये कोणता उमेदवार असं वाटतं की तुम्हाला त्याच्यामध्ये तिकीट मिळालं काँग्रेस पाहिजे? आता नवीनच उमेदवार पाहिजे बघा. आता जिथे कोणता उमेदवार म्हणजे आता काँग्रेसमधला म्हणजे नेमकं ठरले नाव किती आहेत तुम्हाला म्हणजे भेटी गाठी दिली असं गावाला कोणी नाही? आता भेटीगाठी कोणी काय सध्या दिली नाही. सध्या बॅनर लावून आहेत पण मुलाखत कोणाची झाली नाही. एकूण त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी की अजूनही इच्छुक उमेदवाराची मोठी गरज आहे. फक्त बॅनरबाजी केली जात आहे आणि मुळात मात्र गावामध्ये एकाही नागरिकांना त्यांनी आतापर्यंत भेटलं नाही त्यांचं म्हणणं आहे. आणि एकूणच आता एक तरुण आहे त्याचं म्हणणं आहे की जे काही मागच्या वेळेस त्यांनी जे इंगोले सर आहेत ते देखील या ठिकाणी निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी पोटनिवडणुकीला उभा टाकली होती. त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्यांना उमेदवार मिळाले पाहिजे. तर एकूण आपल्यासोबत अजूनही इथं काही मंडळ आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना काय वाटतं तुम्हाला सांगा? काय वाटायला काय इथे काय कामं नाही, काय बघायला नाही, काय नाही. 2 महिन्याला येईना इथं 2 वर्षाला कोणी येणार बघणार काय नाही. इथे काय रेल्वे करतो म्हणजे रेल्वे करणार गेले काय नाही गेले. सगळे काय तरुण पिढीचं घेतात म्हातारपणाला देतात. सगळे सायकल देणार माती देणार कोणा सायकल देणार. उद्योग वगैरे काय नाही तिकडे? काहीच नाही इकडे कोणी बघणार नाही, कोणी काय काहीच करणार नाही. तू गाडी इथे लाईटाची सोय नाही, कोणती काय ह्याची सोय नाही, काहीच नाही काहीच नाही. त्याचं म्हणणं एकूणच आहे की गावाचा विकास जसा पाहिजे होता तसा मुळात या ठिकाणी विकास झालेला नाही. आणि रेल्वेचा मुद्दा आहे, त्यांना पाण्याचा प्रश्न आहे. एकूणच जे काही मूलभूत गरजा आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत विकास या ठिकाणचा झालेला नाही. असं तिकीट मिळालं पाहिजे असं वाटतं. देगलूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या चांगल्या माणसाला तिकीट मिळालं पाहिजे. एकूणच तुम्हाला महाविकास आघाडीमधून म्हणजे कोणत्या पक्षाला काँग्रेसला भेटलं पाहिजे का शरद पवार गटाला का उभाटाला? इथं रनिंग मध्ये काँग्रेस आहे, काँग्रेसलाच देणार त्यांनी. शिवसेनेला दिल्यावर तर सोन्यापेक्षा चांगलं आहे. ते बी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माणसाला दिलं तरच चांगलं आहे. गद्दार लोकांना दिलं तर निवडून येणार नाही. एकूण देवतो विकास झाला का वाटतं तुम्हाला? अजिबात झाला नाही. नेत्याचाच विकास झाला. इथं गावकऱ्यांचं जनतेचं काही विकास झालेला नाही. आपल्यासोबत अजूनही काही मंडळी आहेत. तर काय वाटतं तुम्हाला सध्या काय वाटतं कोणाला तिकीट मिळालं पाहिजे असं वाटतं? कोणत्या पक्षाला? देगलूर बिलोली विधानसभामध्ये काँग्रेस पक्षाला मिळालं पाहिजे. काँग्रेस पक्षाला मिळालं पाहिजे. एकूण इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या 20 ते 25 जणांची इच्छुक भरपूर लोक आहेत. त्यामध्ये कोणता तुम्हाला असं एक उमेदवार असा वाटतो? त्यामध्ये कसं आहे आता भरपूर लोक आहेत. आता आपल्या परिचयाचे काही लोक आहेत, निवर्तदादा कांबळे असतील, शत्रुघ्नदादा वाघमारे असतील, तर त्यांचं कार्य देगलूरमध्ये चांगलं आहे.
तर आता पक्षानं त्या सगळ्या लोकांना असं विचारात घेऊन चांगल्या माणसाला कोणी एखादी तिकीट द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कोण उमेदवार पाहिजे? साहेब, काँग्रेसचे उमेदवार आतापर्यंतच्या नोंदणीमध्ये जे काही झालेत त्यापैकी निवृत्ती कांबळे हे चांगले माणसं आहेत आणि इथले स्थानिक आहेत आणि योग्य उमेदवार आहेत. आणि बाकीचे जर म्हणाल हे अंतापूरकर वगैरे परवा 35 करोड घेऊन क्रॉस वोटिंग करून ते गेले, ते आता त्यांना लोक इथं जनतेत नाही गावात उभं राहू देणार नाही. त्यांना कोणी भरपूर त्यांना सहानुभूतीनं आम्ही गरीब लोक प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्याला निवडून दिलं. त्याचं चहा सुद्धा पिलं नव्हतं कारण वडील चांगले होते म्हणून. त्या गद्दारानं 35 कोटी फ्लॅट वगैरे काहीतरी घेऊन क्रॉस वोटिंग करून सत्यानाश केलं. त्याला कोणी गावात येऊ देणार नाही. जर स्थानिकचा नेता पाहिजे असेल तर निवृत्ती कांबळे चांगला माणूस आहे. तुम्हाला काय वाटतं? इच्छुक उमेदवार असं म्हणजे कोण एकूण अजून तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाला मिळायला पाहिजे असं? कसं आहे बघा, लोक काँग्रेसला उमेदवार पटवतात. अंतापूरकरला 40,000 निवडून दिले. काय झालं? आज तेच लोक त्याला वाईट म्हणतात. ते मतदार तर दुर्दैव आहे की नाही. म्हणून पक्ष बदलायला वेळी निवडणूक कोणत्याही तालुक्याला राहू, बाहेरचा राहू, मतदार राहू, काम करणारा उमेदवार राहू, म्हणजे कामाचं उमेदवार असं कोणी राहू, विकास होऊ शकतो. विकास गद्दारी करणारा नसावा. एकूण तुम्हाला काय वाटतं सर? काय वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळायला पाहिजे? काय सांगाल? कोणाला भेटेल तर चालतंय आपल्याला, काय कोणी येऊ. म्हणजे एकूणच होतं महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे उद्धव सर कडून आता नागनाथ वाडेकर मागवलेले त्यांनाही भेटावं. महाविकास नागनाथ वाडेकरला भेटावं आमची इच्छा आहे. काय मत कोणी बी येऊ पण कामं व्हावं चांगली आहे. एक बार मतदान टाकाय मतदान पुरतच प्रचार करलेले. एक बार मतदान पडलं की मग एकही नेता एकही राऊंड मारला झाले, तिकडेच राहू लागले. आतापर्यंत कोणीच नाही, भेट नाही, गाठ नाही, काहीच नाही, सगळे तिकडेच. एकूणच इच्छुक उमेदवार आहेत. मोठ्या प्रमाणात जर त्यांचे बॅनरबाजी होत असेल ते एका बाजूला, पण मात्र गावामध्ये प्रत्यक्ष त्या नागरिकांशी संवाद साधलेला नाही आणि त्यांचे काही जे अडचणी आहेत ते समजून घेतले नाही. सध्या गवणगाव मध्ये आलेलो आहोत आणि गवणगाव मध्ये काही नागरिक आहेत. त्यांना काय वाटते की बाबा इथं काय वाटते, कोणाला इथं तिकीट मिळेल आणि कोणाची सत्ता येईल आणि काय वाटते? काय वाटते आता वसंतराव चव्हाण साहेब ते वारले तेही चव्हाण नाही, माझा तिथं देवरूच्या आमदारच्या विधानसभा आमदारामध्ये आता तुमच्या गावामध्ये कोणी येऊन गेलं का? भेटी दिले काय? नाही भेटले नाही साहेब, आम्हाला कोणी भेटले नाही. अजून इच्छुक उमेदवार कोणी भेटले नाही ना. कोणाला भेटा वाटतं? कोणत्या पक्षाला याकडून तिकीट भेटा? आम्हाला वाटते बघा काँग्रेसला तिकीट सुटा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाला भेटावं वाटतं तुम्हाला? कोणी यायचं महायुतीचं पण फक्त ठाकरे गट देतात. म्हणजे महाविकास आघाडी ठाकरे गट म्हणजे तिकीट दोघांनी कोणाला भेटावं? काँग्रेसला भेटावं का भेटून महाविकास आघाडी. अच्छा. एकूण तुमच्या गावात इकडे विकास आतापर्यंत केला, इकडे जिथे शांतापूर होते ते या ठिकाणी गावात विकास झाला असं वाटते? झालं नाही, पण विकास झाला. भाजप फक्त ठाकरे गट महाविकास आघाडी देतात. तिकीट कोणाला भेटावं असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे असं वाटतं? सोडून कोणाला मिळावं? आता त्यांनी तर भाजपच्या वाटेवर आहे असं बोलले का तुमचं? एकूणच आपल्यासोबत तिथे नागरिक आहेत. अजून काय वाटतं त्यांना विचारू की काय वाटतं कोणाला साहेब अंतापूरकरच्या कोणी बी उभा होतं. काँग्रेस आमच्या तालुक्यामध्ये गिरुलीमध्ये कोण आलेले आहे? कोसगावच्यावर खासदार किती आता आमदार किती आमदार किती तेच येणार, काँग्रेसच माणूस येणार. कोण तिथं आपल्यासोबत अजूनही काय आहे तिथं त्यांना विचारू काय वाटते मित्र? काय वाटते सध्या कोणाला तिकीट भेटावं असं वाटतं? म्हणजे इच्छुक उमेदवारामध्ये कोण असं वाटतं कोणत्या पक्षाचे कोण तुम्हाला? आता पोकळ तिकीट भेटलं पाहिजे. एकूणच नागरिकांमध्ये एक अंतापूरकर कधी नाही इच्छुक उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं काही काम उत्तम काम आहेत, निवृत्ती कांबळे यांची चर्चा आहे आणि विजय वरणकर देखील आहे, माझी जिल्हा परिषद आहे. अशा अनेक अजून 20 जणांची 20-25 जणांची नावे आहेत. एकूण तुम्हाला असं कुणाची हवा असं वाटते? साहेब आता त्याच्या मनावर आले. फक्त महाविकास आघाडीची या ठिकाणी म्हणजे कोणी असो पण त्या ठिकाणी निवडून येणार. ज्याने विकास करते त्याला द्यावा असं वाटतं. म्हणजे महायुती सरकारला महायुतीला भेटलं पाहिजे का महाविकास आघाडीला भेटलं पाहिजे? आम्हाला झरंगीला भेटलं बरोबर, झरंगी पाटलाला भेटलं बरोबर.
अच्छा, म्हणजे तिसरी आघाडी जी कोणी असेल तिसरी आघाडीमधल्या लोकांना भेटणार. म्हणजे देवरूचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला, किंवा तुमच्या गावातला विकास झाला असं वाटतं? नाही विचार करा विकास झाला नाही. एकूणच आता जे काही इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात आहे देवदूर दिलेली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून 25 ते 30 जणांचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून असेल किंवा एकनाथ शिंदे गटाकडून असेल किंवा अजित पवार म्हणजे महायुतीकडून आणि सगळ्यात जास्त महाविकास आघाडीकडून आहेत. तर एकूण तुमचं काय असं वाटतं की एवढी गर्दी या ठिकाणी ऐनवेळी झालेली असं वाटतं तिकीट मागण्यासाठी उमेदवारी? आता बघा गर्दी करतात, त्याला इतकं उत्साह वाढते, त्याला तसं नाही इकून बोलावं लागते. एकूणच आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्यांना विचारतो. सर, एकूणच आता इथे या ठिकाणी माझ्या सध्या आमदार चालू आहे, त्यांनी विकास तुमच्या गावात जसं झाला तुम्हाला असं वाटतं? आता डेव्हलपले पैसे कोणते पैसे दिले? लाडकी बहिणी कोण वेळा शेतवाले टाकून आले हेच बरं आहे. आता मी कारेगावमध्ये आहे, कारेगावमध्ये करडसर सर्कलमध्ये आहे. आणि तुम्हाला काय वाटतं सर, कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे असं वाटतं? भारतीय जनता पार्टी अंतापूरकर अंतापूरकर म्हणजे आता ते गेले नाहीत पक्ष प्रवेश. भेटाव त्यांना त्यांच्याकडून. तुम्हाला काय वाटतं सर, एकूण कोणत्या पक्षाला मिळालं पाहिजे? हा मग काय वाटते की महाविकास आघाडी काँग्रेस आहे, उभाटा आहे, शिंदे आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, MIM आहे, काय सांगतो? भारतीय जनता पार्टी. तुम्हाला असं काय वाटतं? आमची सगळी संमती एकच. एकूणच त्यांचा जे ग्रुप आहे ते म्हणतात की इकडून भारतीय जनता पार्टीकडून आणि जे इच्छुक सध्याचे उमेदवार जे आहेत, सध्याचे भाजपच्या वाटार असणारे जी शांता प्रकार यांना ती उमेदवारी मिळेल असं एकूणच कारेगावच्या इथल्या नागरिकाचं म्हणणं आहे.